नमस्कार, मी भाग्यश्री आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर मी आज बनवणार आहे मटर पनीरची भाजी। तर त्यासाठीच मी इथे घेतलेलं आहे पनीर कट करून, मटर घेतलेलं आहे, कांदा कट करून घेतला आहे, टोमॅटो कट करून घेतले आणि पनीर थोडंसं आहे ना मी मिक्सरमधून काढून घेतलेले। त्यानंतर कांदा पण मिक्सरमधून काढून घेतला बारीक करून आणि टोमॅटो पण प्युरी करून घेतली त्याची। नंतर आहे ना इथं गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये एक पळी तेल टाकलं छोटीशी आणि त्यानंतर एक चमचा तूप पण टाकलेले त्यामध्ये। तर आता जे पनीरचे तुकडे आहेत ना ते आधी तेल आणि तुपामध्ये फ्राय करून घेतले मी सगळे। त्यानंतर त्याचप्रमाणे मटर पण आहे ते तेलामध्ये फ्राय करून घेतलं मी, म्हणजे त्याचा कच्चटपणा राहणार नाही आणि भाजी टाकल्यानंतर लगेच आपली भाजी होऊन पण जाईल, म्हणून आधी ते दोन्ही पण तेलामधून फ्राय केलं। तर आता त्याच राहिलेल्या तेलामध्ये ना मी कांदा टाकलेला आहे। कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा त्यामध्ये, आणि अद्रक आणि लसूण पण आपण त्यामध्येच टाकलेलं होतं कांद्यामध्ये। ते चांगलं भाजून झालं की नंतर टोमॅटोची प्युरी जी आहे ती टाकून घ्यायची आणि त्यानंतर मीठ पण टाकलं होतं मी ते शिजण्यासाठी थोडंसं। ते चांगलं परतून घेतलं की त्यामध्ये मी हळद टाकली, जिरा धना पावडर टाकली, त्यानंतर आपली लाल चटणी टाकली, लाल मिरची पावडर आणि पनीर मसाला पण टाकलेला आहे, बटर पनीर मसाला तो पण टाकलेला आहे। आणि हे मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे आणि त्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे। जर असे ते करपायला लागले तर मग थोडंसं पाणी टाकायचं आणि मग नंतर तेल सुटेपर्यंत त्याला शिजू द्यायचे मसाले। झाकण ठेवून आता मी शिजू देते 5 मिनिट। त्यानंतर आता मसाले आपले शिजले की नंतर आहे ना त्याच्यामध्ये थोडंसं मिक्स करून घ्यायचे आणखी, आणि त्यामध्ये आपण जे पनीर आहे ते मिक्सरमधून काढलेलं ते आधी टाकून घ्यायचं आणि चांगलं मिक्स करून पाणी टाकायचं आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं, आणि थोड्या वेळ भाजी शिजू द्यायची। मग नंतर त्यामध्ये शेवटीला पनीरचे तुकडे आहेत ते टाकून घ्यायचे आणि मटर पण आहे ते टाकून घ्यायचं। ते आता सगळं मिक्स करून घ्यायचं। 1 चमचा इथं तूप घेतलेले मी आणि तुपामध्ये ना थोडासा आपला गरम मसाला टाकून घ्यायचा आणि पनीर मसाला आहे ना तो पण थोडासा टाकून घ्यायचा तुपावरती आणि ते चांगलं मिक्स करून घेतलं। तूप टाकल्यामुळे ना भाजीला चव खूप छान येते, त्याच्यामुळे मी इथे 1 चमचा तूप टाकलेले आणि पाणी आणखीन मला पाहिजे होतं म्हणून पाणी पण टाकून घेतलंय आणि एक 10 मिनिट आहे ना बारीक गॅसवरती ते शिजू द्यायचं। आणि 10 मिनिटानंतर थोडंसं म्हणजे मीठ कमी वाटत होतं मला म्हणून मी मीठ टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये। तर आपली भाजी मग नंतर तयार होईल। आता झाकण काढून घेतलेले मी आणि शिजलेली आहे आपली भाजी पण। नंतर चांगली अशी हिरवीगार कोथिंबीर त्याच्यावरती टाकून घेतलेली आहे मी। तर मटर पनीरची भाजी इथं आपली तयार झालेली आहे। कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच कडेच्या बेल आयकॉनला पण क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील। भेटूया असेच अनेक नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।